प्रभाग क्रमांक 2 मधून महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सज्ज असलेले ॲडव्होकेट अय्यूबजी शेख हे माझ्यासोबत आहेत. टाइम्स ऑफ पुणेमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे सर. 2000 ते 2007 पर्यंत आपण नगरसेवक होतात. 2000 मला वाटतं 2017 ते 2022 तुमच्या मिसेस पण नगरसेवक होता. या कालावधीमध्ये तुमच्या माध्यमातून आणि तुमच्या मिसेसच्या माध्यमातून जी विकास कामं झाल्यात त्याचा ठळक आढावा आम्हाला तुमच्याकडून घ्यायचा आहे. तर कशा पद्धतीनं आपल्याकडून ही कामं झालेली आहेत विकास कामं? राठोड साहेब, सर्वप्रथम मी तुमच्या पॅनलचा मनापासून अभिनंदन करतो का तुम्ही माझा हा इंटरव्ह्यू घेताय. मी राजकारणात ज्यावेळेस आलो पहिल्यांदा तर मी 97ला पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळावर निवडून आलो बिनविरोध. 97 ते 2002 मी शिक्षण मंडळ सदस्य होतो पुणे महानगरपालिका. तसेच 2002ला मी प्रभाग क्रमांक 3मधनं निवडून आलो. विमाननगर, तो जो भाग आहे, कलवड, खेसे पार्क आणि चंदननगर, खराडी, असा खूप मोठा पुणे शहराचा सर्वात मोठा हा प्रभाग होता. तर त्या भागात मी निवडून आलो 2002 ते 2007. तर या 2002 ते 2007मध्ये खूप मोठे कामं या ठिकाणी आम्ही नगरसेवक म्हणून या माध्यमातून आम्ही केलेले आहे. तर सर्वात ठळक म्हणजे विमाननगरमध्ये त्यावेळेला पाण्याचे खूप हाल होते 2002ला. आणि तिथं विमाननगरला आपण 80 लाख लिटर पाण्याची टाकी 2 वर्षात कंप्लीट केली. तसंच एअरपोर्टचा जो रोड आहे म्हणजे हडपसरपासनं तर कल्याणीनगर आणि रामवाडीपासनं तर जो एअरपोर्टला रस्ता येतो नवीन जो रस्ता, ते रस्ता आम्ही त्या काळामध्ये आमच्या बजेटमधनं अलोकेट करून त्याचं ड्रॉइंग केलं. तिथं जमिनीचं ॲक्विजिशन केलं. तिथं मिलिटरीच्या MESचे काय ऑफिसेस होते त्यांना शिफ्ट करून तो एक्सेस एअरपोर्टपर्यंत आणला. हे करत असताना अनेक कामं त्यावेळेला सिम्बायोसिस कॉलेज त्या ठिकाणी आणण्याचं काम माझ्या आणि माझ्या माध्यमच्या आम्ही नगरसेवक बापू पठारे साहेब, सागरताई रोकडे असू द्या, आम्ही हे काम सुरेश कलमडी यांच्या नेतृत्वाखाली हा केलेला आहे. हा एक मोठा ठळक काम त्या ठिकाणी झालं. गुंठेवारीचं कन्सेप्ट पुणे महानगरपालिकेमध्ये त्या काळात आला आणि तो कन्सेप्ट आणण्यामध्ये आमचा सिंहाचा वाटा आहे. त्याचे पॅरामीटर्स कसे व्हायला पाहिजे. तर त्यामुळे जवळजवळ एअरपोर्टच्या जवळपास जे गोरगरीब आपले अर्धा गुंठे 1 गुंठ्याच्याने जमिनी घेतलेल्या होत्या आणि स्वतःचे घर राहण्याचे, ते सगळे मॅक्सिमम लोक एअरफोर्स रिटायर्ड ज्यांनी देशासाठी काम केलेलं आहे, हे मिलिटरीमध्ये असणार आहे, त्या लोकांचे ते घरं होते आणि त्यांच्या डोक्यावरती तांगती तलवार होती. तर जवळजवळ त्या भागामध्ये आपण 7,500 लोकांना गुंठेवारीच्या कन्सेप्टच्या आतमध्ये त्यांना ते घरं रेग्युलराईज केली. आणि आज त्या भागात जर आपण जाऊन बघितलं तर अनेक लोकांनी छोटे बंगले घरं ते केलेले आहे. हे करण्याचं काम कलवड असू द्या, खेसी पार्क असू द्या, गुरुद्वारा वस्ती असू द्या, त्या भागात आम्ही आमच्या माध्यमातून केलं. आणि हे देवाची आपल्यावर कृपा होती. मी स्वतः लॉ ग्रॅज्युएट आहे, वकिली करायचो. एक कायदा कायद्याचं ज्ञान असल्या कारणाने हा गुंठेवारी कन्सेप्ट त्या काळामध्ये आम्ही आणून त्याचा फायदा अख्ख्या पुणे शहराला झाला. आणि अनेक कामं आम्ही केलेली आहेत. जिथं पाणी नव्हते पाणी दिले, ड्रेनेज नाही, रस्ते नाही, काही त्या भागात 1960पासनं आम्ही लोगाव वाघोली जो रोड आहे तो अर्धा महानगरपालिकेत होता आणि अर्धा ग्रामपंचायत होता. तर लोगावपासनं वाघोलीपर्यंत दत्त मंदिरपर्यंत ते माझ्या बजेटमधनं मी जवळजवळ 110 लाईटीचे खांब आणि तो रस्ता पूर्ण डांबरीकरण करून घेतला. हे चांगले काम त्या भागात आम्ही केलेलं आहे अजूनसुद्धा. त्याचप्रमाणे बर्माशेल झोपडपट्टी ही घोषित करून घेतली. ती एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या जमिनीवर आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं जनरली हे काम होत नाही. आम्ही ते रेग्युलराईज करून आणि ती जमीन घोषित करून घेतली. तिथं शाळाला मी मुलांना खेळायला वरती हॉल नव्हतं तर ते ड्रामे हे करण्यासाठी, प्लस पूर्व भागामध्ये 2003ला पहिला कम्प्युटर सेंटर मी काढलं.
ते सुद्धा मुस्लिम कोऑपरेटिव्ह बँकेच्या माध्यमातून 20 कम्प्युटर घेतले आणि एअर कंडिशन बसून त्या भागातल्या झोपडपट्टीतल्या जे गोरगरीब महिला आणि जे काम करणारे आपलं लेबर आहे त्यांच्या मुलांनी ते शिक्षण घेतलं. आज तिकडचे जवळजवळ 40-50 जी मुलं त्या कम्प्युटर आम्ही ज्यावेळेस बसवलं शाळेत 7वी 8वीमध्ये जे मुलं 5वी 6वी 7 ते पोरं कम्प्युटर शिकून आज ग्रॅज्युएट झाले आणि ते IT मध्ये नोकरी, त्यांचा राहणीमान बदलला. तिथं एक हॉस्पिटल केलं बर्मा शेलमध्ये. आज तिथं कमीत कमी डिलेवरी वगैरे ते होत आहे. या पद्धतीने टिंगरेनगरमध्ये संपवेल बसवण्याचं काम केलं. टिंगरेनगरमध्ये अनेक ठिकाणी रस्ते ड्रेनेज पाणी करून दिले. मी ज्यावेळेस नगरचे होते 2017 ते 2022 माझी मिसेस या भागामध्ये नगरसेवक आहे. नागपूरचा हाऊसिंग बोर्ड, मेंटल, शांतीनगर, इंदिरानगर, टिंगरेनगर हा जो भाग आहे त्या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी खूप कामं केले. शाळेमध्ये जेवढे आपले 6 शाळा आहे महानगरपालिकेच्या, तर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा प्रिएम्बल ह्या ग्रेडमध्ये आपण घुसलं तर त्या शाळेत होईल. ह्या संत ज्ञानेश्वर शाळेमध्ये कम्प्युटर सेंटर स्वतःच्या खर्चाने बनवलेलं आहे आणि आजसुद्धा ते गेले 10 वर्ष ते चालू आहे आणि त्याचे इन्स्ट्रक्टरचे पेमेंट आम्ही करतो. तसेच टिंगरेनगरमध्ये अष्टविनायक उद्यान आणि जॉगिंग ट्रॅक आणि ओपन जिमचा आणि तिथं लायब्ररीचं कामसुद्धा आपण केलं आहे. टिंगरेनगरचा पहिला कॉन्क्रीट रस्ता त्या ठिकाणी केला. तिथं पाण्याची अडचण होती. त्या काळामध्ये आम्ही वर्ल्ड बँकेचं पाणी आणलं आणि हे संपवेल केलं. आता सगळ्या पाण्याचे प्रॉब्लेम सॉल्व झाले. तिथं लोकांचं राहणीमान ते उंचवलेलं आहे. तसेच इथं काम करत असताना परुळेकर शाळेचं गेट असू द्या, त्या आतमध्ये वयोवृद्ध जे विरंगुळा केंद्र आहेत त्यांना मदत केलेली आहे. तिथं मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड व्यवस्थित नव्हतं, ते ग्राउंड करून दिलं. त्यांना स्टेज बांधून दिलेलं आहे आणि शाळेचं सर्वांगीण विकास करण्यासाठी ती असू द्या. परुळेकर सरस्वती विद्या मंदिरला गेट नव्हतं चांगला, आतमध्ये सुखसुविधा पुरवण्यासाठी अनेक लाखो रुपयांचं बजेट केलं. हुसेनशाह बाबा दर्गाचा मोठा गेट या ठिकाणी आपण केलं आहे आणि त्या चौकाला हुसेनशाह बाबाचं नाव दिलं. या भागामध्ये गेल्या अनेक वर्ष मुस्लिम समाजाचं हे होतं डिमांड का बाबा आमच्या हुसेनशाह बाबा याला सर्व धर्मसमूह, सर्व धर्माचे लोक या बाबांना मानतात. तर त्यांचा एक कॉमर्स झोनच्या तिथं आपण ते नामकरण करून त्या चौकाचं नाव हजरत हुसेनशाह बाबा रहमतुल्लाह अलैह हा नाव देण्याचं काम महानगरपालिकेच्या माध्यमातून केलं आहे. जेलच्या जे क्वार्टर्स आहे तिथं हनुमान मंदिर बांधण्यामध्ये माझा सिंहाचा वाटा आहे. तसेच अनेक शाळकरी मुलांना माझ्या माध्यमातून काम करून दिलेलं आहे. तसंच संत ज्ञानेश्वर शाळेमध्ये मुलींना खेळण्यासाठी ग्राउंड नव्हतं, तर तिथं जवळजवळ 60-70 लाख रुपये खर्च करून तो ग्राउंड करण्याचं काम या ठिकाणी आपण केलेलं आहे. अशी अनेक काम आहे. कोविडमध्ये आपण त्या सेंटरमध्ये 27,000 लसी दिलेल्या आहेत, 27,000 लोकांना. तसेच कोविडमध्ये आपण एक शाळा दत्तक घेतली होती अनुसया सावंत. तर 40 फॅमिलीला आपण सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण असं करून त्यांना कपडे, पेस्ट, शॅम्पू, साबण, औषधं हे पुरवण्याचं 100 दिवस काम या पूर्व भागामध्ये फरजाना शेख यांच्या माध्यमातून झालं. आपण 6,000 लोकांच्या घरामध्ये 3 महिन्याचं राशन किट म्हणून वाटलेलं आहे. तसेच शांतीनगरमध्ये ज्यावेळेस पूर आला तर त्या भागामध्ये आपण सर्वात मोठा किट म्हणजे त्याच्यामध्ये 18 भांडी होती, असे 1,000 लोकांना ज्यांचं घरातनं काहीच राहिलेलं शिल्लक नव्हता असं म्हणजे किट भांडेचं आपण दिलं, जेणेकरून त्यांचं परपंच सुरू होईल. तसेच कतारवाडीमध्ये ज्यावेळेला आग लागली त्या लोकांना मदत केलेली आहे, त्या लोकांचं घर बांधण्यामध्ये केलं. ह्या भागामध्ये पंचशील नगरमध्ये 83 BSVPच्या घरं कॉर्पोरेशनच्या माध्यमातून स्कीम बंद झाल्यानंतर सुद्धा मंत्रालयात पाठपुरावा करून ते 83 घरं बांधण्याचं पूर्ण काम या ठिकाणी आपण केलेलं आहे. अनेक गोरगरीब मुलींना आपण शिक्षणासाठी मदत करतो. आमच्या भागामध्ये जेवढे मुली आहेत त्यांच्या शिक्षणात कुणाच्या अडचण असेल आपण कन्सेशन करून देतो.
हजारोच्या लोकांना ॲडमिशन करून दिलेलं आहे शाळेतील मुलांना. आणि कधीही तात्पर ज्या लोकांना आता जाधव नगरला झोपडपट्टी घोषित होऊन एवढे वर्ष झाले, बिल्डर तिथं घुसत होता, तर तिथं तहसीलदारला थांबून, पोलीस यंत्रणेला थांबून ते जाधवनगरच्या झोपडपट्टी वाचवण्याचं काम या ठिकाणी आमच्या माध्यमातून झालेलं आहे. त्यामुळे चांगलं कामाचा आपल्याला वारसा आहे. आम्ही, माझे वडील हे बामसेफचे फाउंडर मेंबर होते, माझे काका दलित मित्र शेख कादर, आणि त्या वारसा घेऊन आंबेडकरी चळवळीत आम्ही काम करत असताना हा रक्तच आंबेडकरी चळवळीचा आहे. त्यामुळे खूप चांगली कामं या ठिकाणी या भागात केली आणि स्वतःचा कॅरेक्टर क्लीन ठेवलेला आहे. एकंदरीत आता तुम्ही ज्यावेळेस तुम्ही किंवा मॅडम नगरसेवक होतात, तर ह्याच्या माध्यमातून तुम्ही जे कार्य केलेले आहे, तर खरंच स्तुत्य उपक्रम किंवा स्तुत्य कार्य तुमच्या हातून झालेलं आहे. आणि खरंच याची पोचपावती तुम्हाला तर मिळणारच आहे. परंतु या ज्या आता जो प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 2, ह्याच्यामध्ये ॲडव्होकेट अय्यूब शेख यांचा विकासाचा अजेंडा काय असेल, आपण पुढच्या बातमीमध्ये ते पाहूयात. कॅमेरा पर्सन स्नेहा कुलकर्णीसह मी सतीश राठोड, टाइम्स ऑफ पुणे. धन्यवाद. आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद.